सांगा कोण सांगताय? पुरुष मंडळी नवीन कोण अभ्यास करणारे सांगा. तुझावत महाराज, ओंकार नाही, थोडंफार सांगत का? बाळासाहेब, कानावर थोडा. आदिनाथ महाराज, हा मस्केताई, आवाज नाही. हा येईल थोड्या वेळात. सांगा दुग्नेताई, सांगा दुग्नेताई. तुम्ही सांगा. नाही का? शिष्याची शंका होती की हां. संख्यातीमत असंगत आहे हम्म. आणि तर रज्जू सर्प शुक्तिरजक यांची घेण्याची वेळ कोणती? पहिल्यांदा 6 ख्यात्या, कारण कुठेतरी लिंक लागली पाहिजे ना प्रवेश करायला. मग 6 ख्यात्यांचं वर्णन झाली आणि त्याच्यातली शेवटची ख्याती कोणती आहे? अनिर्वचनीय ख्याती आहे. 5वी ख्याती 7 ख्याती होती आणि तिचंही खंडन आहे. ख्यातीवादी सरळ सरळ रामानुजादी आचार्य जे आहेत ते ईश्वर सत्य मानतात आणि वेदांत शास्त्र जो सिद्धांत आहे त्यानुसार अबाधित सिद्धांत, नुसता सिद्धांत नाही, तर जगत मिथ्याच आहे, जगत मिथ्याच आहे. तर ह्या मिथ्या जगताची संगती लावण्यासाठी अनिर्वचनीय ख्याती तयार झाली. अनिर्वचनीय ख्यातीची तरी काय उपयोगिता आहे? तर तुम्हाला जो पदार्थ भासतो तो पदार्थ, भासणारा पदार्थ भासमान आहे म्हणजे अनिर्वचनीय. आणि मग त्याच्या 20 शब्दांचे परिचय तुम्हाला दिलेले होते की अनिर्वचनीय पदाचे अर्थ मागच्या पाठात झालेले होते, त्याच्या मागच्या. आणि आता हे अनिर्वचनीय पदार्थाची रीती ना, अनिर्वचनीय ख्यातीची रीती. तर ख्याती म्हणजे प्रतीती. ही अनिर्वचनीय प्रतीती कशी येते? तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो पदार्थ उत्पत्ती आणि दुसरा ज्ञान. कारण अध्यस्त पदार्थात पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्ही हे अध्यस्तच असतं. ज्ञान सुद्धा स्वरूपभूत ज्ञान नाही सांगत, तर त्या पदार्थाला धरून ज्ञान येतं ते ज्ञान सुद्धा. कितीतरी ज्ञान होतात ना रोज आपल्याला, हे कुठे टिकली तेव्हा ते सुद्धा अध्यस्त पदार्थाची अध्यस्त ज्ञान नाश पावतात. पण पहिल्यांदा एक पहा, हे ज्ञान उत्पन्न कसं होतं हे नंतर पाहू. तो पदार्थ कसा उत्पन्न होतो म्हणजे रज्जूवरील सर्प कसा उत्पन्न झाला किंवा हे जगत उत्पन्न कसं होतं ते म्हटले मग तुम्हाला आम्ही सांगतो. पदार्थ उत्पन्न कसे होतात हे सांगण्याच्या आधी पदार्थ प्रतीती कशी येते याची उत्पत्ती सांगता येते. म्हणून मग घटाचं ज्ञान कसं होतं हा विषय तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे आधी तुम्हाला ते म्हणते उत्पत्तीचा प्रकार सांगतो, पण तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी घटपाबर हाच विषय आहे ना. घटपटादी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजून सांगतायत, तर ऐका. मी सांगितलेलं बरोबर आहे का चुकलंय? बरोबर. तुम्ही त्याच्या पाठीमागचा अनुवाद सांगा. हा बरोबर. ठीक आहे सांगा. तुम्ही सांगा. तर श्री गुरु सांगतात की वेदांत मत अत्यंत शुद्ध आहे आणि ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. आणि ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची ज्ञानाची संगती उत्तम लागते. त्यावर शिष्य म्हणतात की श्री गुरु मला अनिर्वचनीय हा शब्द खूप चमत्कारिक वाटतो, पण निर्वचन म्हणजे कथांतर आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही असं आहे. म्हणजे वेदांतांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ होतो असं त्यांचं म्हणणं आहे शिष्य. त्यावर अनिर्वचनीय ख्याती चांगली की काय हे श्री गुरु सांगतात. श्री गुरु म्हणतात अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ तू केला तो एका दृष्टीनं बरोबर आहे, पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय ते अनिर्वचनीय ख्यातीची तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. शिष्य सांगतात महाराज मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगा. ठीक आहे.
पुढं श्री गुरु म्हणतात ती रीत कठीण आहे पण तर हा पूर्व पाठामध्येच झालेला विषय आहे. तुम्ही मागच्या पाठाला होते का? तर सांगा, दुसरं कोण सांगतंय? हा, गवळीताई सांगतात. सांगा. 9वा मुद्दा सांगितलेला आहे अनवचनीय ख्यातीची रीती हा, सर्पाची उत्पत्ती कशी होती? कशी होती तर 2 प्रकारे सांगितली घट सर्पाची उत्पत्ती अंड्यापासून होते. व्यावहारिक सर्पाची उत्पत्ती अंड्यापासून. चुकीचं काय उत्तर आहे तेव्हा? चैतन्य बरोबर आहे ना. सर्पाची उत्पत्ती तर कोणत्या सर्पाची? तर रज्जूवरील सर्पाची उत्पत्ती. नाही तर सर्पाची उत्पत्ती कशी होते एवढंच जर घेऊन बसले तर तुमच्या घोटाळा होईल किंवा इथे तर सर्पाची उत्पत्ती अंड्यापासून होते. तर तसा नसोत त्याच्या आधी रज्जू या पदाचा अध्याय करून घ्या. रज्जूवरील सर्पाची उत्पत्ती कशी होते? ती उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री पाहिजे. बरोबर. पदार्थ उत्पत्तीला सामग्री लागते का नाही? हा, श्रीखंड कसा होतो? म्हणजे ऑटोमॅटिक होतो. हा, त्याच्या पाठीमाग ते दही काय काय करता तुम्ही त्याला? नाही विरजण ते आधी मागं झालं. तात्कालीन कारण दहीच आहे ना त्याचं. ते दह्यातलं पाणी काढून घ्यायचं, नंतर त्याला काय त्याच्यात काय टाकायचं, काजू बदाम काय केशर ते सगळं, आणि मग किंवा ते फिरवल्यावर मग त्याचे काय होईल ते श्रीखंड. मग ते त्याच्यात सामग्री झाली का नाही? आता रज्जूवरील सर्पाची काय सामग्री? सूक्ष्मता आहे. ऐका काय म्हणतात. तर हा विषय सांगत असताना प्रथम आता मगाशी सांगितल्याप्रमाणे घटाचं ज्ञान कसं होतं हा विषय इकडे टर्न केलेला आहे, तो सांगताय. सांगा. घटाचं ज्ञान अंतःकरणाने आणि अंधकाराने आणि अज्ञानाने 2 प्रकारे सांगितलं. हा, तर बाह्य पदार्थाच्या वेळी अंतःकरणाच्या वृत्तीस नेत्राची व प्रकाशाची सहाय्यता लागते तेव्हा त्याची निबिड अंधकारात त्या वस्तूची जाणीव आपल्याला होते. तर आता पदार्थाचं ज्ञान म्हणल्यावर पदार्थ एक पुढे आला घट, दुसरा आहे त्याचं ज्ञान ज्याला होतं त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाज्ञानाचा आश्रय त्याचं नाव काय आहे? प्रमाता. त्याचे अंतःकरण वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे बाहेर पडून घटापर्यंत जाते. तर त्याच्यात प्रत्येक पदार्थ हा अंधाराने झाकलेला आहे असं पहिलं शास्त्र म्हणतं. म्हणून पहिल्यांदा प्रकाशाची आवश्यकता असते आणि मग दुसरं आहे तो घट आहे हे जाणण्यासाठी त्याचं अज्ञान गेलं पाहिजे आणि ते अंतःकरणाच्या वृत्तीने अज्ञानाची निवृत्ती होते. असे 2 भाग झाले. म्हणजे प्रत्येक पदार्थावर अज्ञानाचं आवरण आहे आणि सांगा पुढे. अंतःकरणाची वृत्ती ज्यावेळेस एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी चक्षुंद्रियाशी त्याचा संबंध होऊ नये, त्या वस्तूची जाणीव होत नाही. तर त्यावेळी हा, आता नुसतं असं पदार्थ पाहिला तरी ते ज्ञान होत नाही. का होत नाही? तर वृत्ती तिथे नसते. म्हणून तुम्हाला गेल्या वेळेस उदाहरण सांगितले होते की रस्त्याने जाताना एखादा मनुष्य असा क्रॉस होतो आपल्याला, त्याला की तो काय करतो असा हातवर करत असतो. त्याने हातवर जरी केला तर तुमची वृत्ती जर तदाकार त्याने जे विचार त्याच्या वृत्तीत असते कशी असेल तर तो असा पाहतो. काय राव तुम्ही हात सुद्धा वर केला नाही, मी तुम्हाला हातवर केलता. आपण मी पाहिलंच नाही ना. पाहत होते ना तुम्ही, पाहत होते पण वृत्ती जाग्यावर, त्यावेळेला ज्ञान होत नाही. उदाहरण कोणतं आहे? बुद्धिबळाचं. बुद्धिबळ खेळत असताना आपला पुत्र आपल्या समोर येऊन काहीतरी मागत आहे किंवा मित्र नमस्कार करून आपल्या शेजारी येऊन बसलाय, त्याचंही भान आपल्याला राहत नाही. आपलं अंतःकरणाची वृत्ती सांगा चोबेताई पुढे प्यादी काय आणि म्हणतात? वजिरांनी घेतली. चोबेताई पुढचा अनुवाद. म्हणजे मुलं आपल्या समोर बुद्धिबळाचा खेळ खेळत असताना मुलं पुत्र जरी आला किंवा मित्र जरी आला तरी त्याचं आपल्याला भान होत नाही. कारण आपली म्हणजे आपल्या अंतःकरणाची वृत्ती ते किंवा वजीर किंवा प्यादी याच्या आकाराची असते. हा, वृत्ती ज्या वेळेला एका आकारामध्ये जी गुंतलेली असते ना त्या आकाराची असेल तर त्याला ज्ञान होत नाही. अहो इतकंच नाही, ज्या आकाराची वृत्ती जर तुम्ही जेवताना बी वृत्ती जाग्यावर नसेल तर तुम्ही काय खाता, काय खातो आम्ही, अशी अवस्था होते. ते म्हणजे काय हो काय काय आमच्या जाग्यावर डोकंच जाग्यावर नव्हतं. ते माणसाला ती काय आहे तिथे ते कळत नाही. वस्तुस्थिती आहे का नाही, म्हणजे त्याची ती गाण त्याची वृत्ती त्या जाग्यावर नसते.
तसा प्रकार आहे. वृत्ती असेल तर काय होईल, तर अज्ञान नष्ट करते. वृत्तीचं काम आहे. तर तिला बी बरेच सहकार्य, अशी डायरेक्ट नाही तर काही कोणताही पदार्थ पाहिला की कळायला पाहिजे, तसंही नाही होत. म्हणून त्या पदार्थाचं ज्ञान व्हायलाही तिथं कोणीतरी एखादा आप्तवाक्य असावं लागतं. आप्तवाक्ता असं म्हटलेलं, तो ओळख करून देतो, याला असं असं म्हणतात. हा म्हटले म्हणून आता कळालं, म्हणजे ज्याला अधिक कळालेला असतं तो त्याचं ज्ञान करून देत असतो. आता डायरेक्टही काय पदार्थ कळत नाही, ज्याला कळाला तोच दुसऱ्याला ज्ञान करून देईल. दुसऱ्याला त्याला ज्ञान नाही होत तसं, त्याला ज्ञान. म्हणून प्रत्येक पदार्थ हा एक अंधकाराने आवृत्त आहे आणि दुसरा अज्ञानाने आवृत्त आहे. घट सुद्धा अंधाराने आणि अज्ञानाने आवृत्त आहे. चला पुढे. मग हे ज्ञान होण्याकरता म्हणजे अज्ञान मानलंच पाहिजे. बरोबर आहे. कारण ज्ञान हे अज्ञानाच्या सापेक्षित उत्पन्न होतं. जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे, पण जे ज्ञान उत्पन्न होतं ना ते पदार्थनिष्ठ उत्पन्न होतं, वृत्तीनिष्ठ उत्पन्न होतं. म्हणून त्याला प्रमात्याचं ज्ञान, प्रमाणांचं ज्ञान, प्रमेयाचं ज्ञान असं म्हटलं. प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि जे ज्ञान होतं त्याला प्रमेयी असे शब्द प्रयोग आलेले पुढे येणार आहेत आणखीन तुम्हाला. चल पुढे. म्हणजे चिदाभास असं अंतकरणाची वृत्ती म्हणजे प्रकाशात सहाय्य घेऊन त्या पदार्थ कशी जाते, तर चिदाभास सहित. कारण चिदाभास याच्यात ज्ञान आहे. चिदाभास हा ज्ञान स्वरूप आहे. वृत्ती ही जड आहे, ती अचेतन बी आहे. मग अचेतन असेल तर कसं काय होईल, मग तिच्यातला चिदाभास हा ज्ञान करतो आणि अज्ञान आवरण नाश. जसं कुऱ्हाड लाकडाने कुऱ्हाड आपलं कुऱ्हाडीने लाकूड तोडलं है ना. कुऱ्हाडीचा आणि लाकडाचा समान सत्तेत व्यवहार होतो. म्हणून कुऱ्हाड ही व्यावहारिक सत्तेतली आणि लाकूड म्हणून त्याच्यात छेदन ही क्रिया घडते. तसं वृत्ती अज्ञानाची आणि अज्ञान अज्ञानच, म्हणून वृत्तीने अज्ञानाचा नाश होतो. ही एक प्रक्रिया झाली. आता ज्ञान कसं होतं, तर ज्ञान वृत्तीमध्ये असणारा चिदाभास म्हणजेच आत्म्याचा एक स्वरूपच आहे ते चिदाभास, प्रतिबिंब, आभास. आणि तो ज्ञानमय असल्याने तो ज्या वेळेला त्या ज्ञानाला भेटतो, कोणत्या प्रमेय ज्ञानाला भेटतो, तेव्हा ज्ञान होतं. दोन ज्ञानांचा संगम म्हणजे ज्ञान आहे. जी वस्तू म्हणजे घट उपहित चैतन्य. प्रत्येक पदार्थ हा जसा अंधाराने आवृत्त आहे तसा चैतन्याने सुद्धा चैतन्यमय सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक पदार्थ हा चैतन्यमय आहे हे सांगताना तत्त उपहित चैतन्य अशी सांगण्याची प्रथा आहे. जसं आता हा मोबाईल, तर मोबाईल उपहित चैतन्य है ना, तसं घट उपहित चैतन्य. कारण चैतन्य कसं आहे, व्यापक आहे. आणि व्यापक चैतन्यात सगळेच पदार्थ काय आहेत, चैतन्यमय आहे. पण लगेच ज्ञान व्हायला पाहिजे, नाही होणार. तर मग तुमच्या वृत्तीमध्ये असणारा आभास म्हणजेच ज्ञान, हा तो आभास ते ज्या वेळेला याला जाऊन भेटतो, पण मला त्या घट उपहित चैतन्याला, त्यावेळेला दोन चैतन्यांचं एकदेशिस्त हे त्या ज्ञानाला कारण ठरते. म्हणून अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय म्हणजेच घट उपहित चैतन्य या दोन देशांचं एकदेशित्व झालं म्हणजे ज्ञान होत आहे. आणि ते ज्ञान होण्याच्या आधी अज्ञान जात आहे, मग ज्ञान होत आहे. अशी प्रक्रिया आहे. चला सुंदर आहे. आता आपल्याला ज्ञान होतात, पण आपल्याला कशी होतात असं विचारलं कोणाला तर ते कळत नाही. पण ते शास्त्राकडे गेल्यावर शास्त्र तुम्हाला सांगतं असं असं होतंय बरं तिथं, म्हणजे तिथं प्रक्रिया अशी अशी होती. पुढे दुसरं अज्ञानाचं आवरण चिदाभास करून देतो म्हणून सांगितलं. हा अज्ञानाचं आवरण म्हणजे अंतकरण वृत्तीत असलेला चिदाभास करून नाही. वृत्ती ही अज्ञानाची नाशक आहे. दिले काय तिथं चिदाभास नाही ना. वृत्तीत नष्ट करतो. हा चुकीची प्रक्रिया नाही चालत. म्हणजे जसं बीजगणितामध्ये बे एक बे बे 2 4 व्यतिरिक 8 व्यतिरिक 8 व्यतिरिक असंच म्हणायचं. तसा इथे बी एक प्रक्रिया आहे, बीजगणितासारखंच आहे की वृत्तीचं काम अज्ञान नाश, ज्ञानाचं काम आभास चिदाभास. आता म्हणजे पण जड वृत्ती जाईलच कशी काय,
तर तिथे एक घोटाळा आहे. तर जडाला आता हा मोबाईल उचलला जाईल कसं काय आपोआप? नाही. मग याला माझ्या हाताने काय केलं? उचललं. बरोबर ना? माझ्या हाताने उचललं का प्राणांचं सहकार्य घेऊन तिथे सुद्धा म्हणून तिथं क्रियाशक्ती वापरलेली आणि ती क्रियाशक्ती प्राणांची. किती सूक्ष्मता आहे बरं. म्हणून प्राणांची क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती कोणाची? आभासाची. आणि आवरण नाशाची शक्ती अंतःकरण वृत्तीची. अंतःकरण वृत्ती कुऱ्हाडीसारखी आहे म्हणून तुम्हाला म्हटलं. म्हणून त्या अज्ञानाचा नाश हा कोणी केला? वृत्ती. ज्ञान कोणी केला? आभासाने. आणि हे गेली कशी काय? प्राणांचं सहकार्य. बस विषय संपला. हे 2-3 मुद्दे आहेत त्याच्यातले. तर तुम्हाला प्राणांच्यात क्रियाशक्ती हे लक्षात आलं का नाही? आपलं तरी काय चाललं का नाही? सारखा भाता चालू आहे. त्याच्यात प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे पंचप्राण हे काम करतायत. शरीरातल्या वेगवेगळ्या क्रियांची नाव आहेत. प्राण मूळचा एकच आहे हे बी लक्षात ठेवा. प्राणांचे 5 प्रकार नाहीत. प्राण जिथे जिथे कर्म जसं जसं करतोय त्याला अनुसरून काय म्हटलेलं आहे? त्यांची नावं आली. चला पुढे. सामान्य पाहणाऱ्याला असं वाटतं का इंद्रियांचा व पदार्थाचा संबंध झाल्याबरोबर ज्ञान होतं. असं सामान्य पाहणारा काय लगेच कळाला बा सावतोबा महाराजांचा फोटो आहे, काय लगेच कळाला. इतक्या झटपट नाही. हा पाहून जरी कळत असेल आत्ता तर त्याला पाठीमागचा आधार येतो. आधी आपल्याला कोणीतरी एखाद्या व्यक्तीने हा महाराजांचा फोटो आहे याची काय केलेली आहे? ज्ञान करून दिलं किंवा कुठेतरी झालंय तुम्हाला ते. आणि नंतर तो तुम्हाला आता तो काय झालाय ना त्याचा हळूहळू ज्ञान होतं. म्हणजे त्या पदार्थावर म्हणजे अंधकाराचं आणि अज्ञानाचं आवरण असतं. त्यामुळे पहिल्यांदा ते आधी दूर करावं लागतं. दूर केलं तर पदार्थ दिसतो. बिलकुल. पहिल्यांदा आवरण कोणतं म्हणायचं? अंधाराचं. आणि दुसरं अज्ञानाचं. मग अंधकाराचं प्रकाशानं हे होतं आणि अज्ञानाचं अंतःकरण वृत्तीनं म्हणजे अंतःकरण वृत्तीतील चिदाभास तिथं काम करतो. म्हणजे जे ज्ञान होतंय ना नुसतं आवरण नाश करून नाही ना चालणार. नाही. मग काय करावं लागेल? ज्ञान व्हावं लागेल. जसं खोबरं खाणं आणि नारळ फोडणं. पहिल्यांदा नारळ फोडला. नारळ फोडल्यावर अर्ध काम झालं है ना. आणि तुम्हाला खोबरं खायचं आहे पण खोबरं तर झाकलेलं आहे ना. मग खोबरं आतलं खोबरं खाण्यासाठी काय करावं लागेल? नारळ फोडावं लागेल. हे कोण करेल? वृत्ती. आणि नारळ कोण खाईल? खोबरं कोण खाईल? चिदाभास. कळलं का सर? सोपं आहे ना. आता नारळ फोडायचं म्हणलं तसं इथे सुद्धा हावी एक नारळ नाही तर नारळ फोडायचं म्हणजे ज्ञान करून घ्यायचं. त्याच्या आत काय त्याचं ज्ञान कोणी करून दिलं? चिदाभास. कारण वृत्ती आहे ती अज्ञानमय वृत्ती, ती सुद्धा अज्ञानमय आहे. तिच्यात नाशनाशक भाव अज्ञानाशी संबंध आहे ना. तिचा नाशनाशक भाव कुठे आहे? अज्ञानाशी संबंधित. वृत्तीने अज्ञान घालवलं. पण अज्ञान हे मूळ अज्ञान म्हणजे हे जे विश्व निर्माण झालेलं आहे हे विश्व अज्ञानमय आहे. बरोबर आहे. यातले पदार्थही कसे आहेत? अज्ञानमय आहेत. म्हणून मग त्यांचा नाश कोण करेल? तर अज्ञानाची एक सुपिरियर भाग. अंतःकरण काय आहे? अज्ञान कार्य आहे. म्हणून त्याच्यातलाच एक सुपिरियर भाग म्हणजे वृत्ती. ती वृत्ती अज्ञान नाशक आहे. लक्षात आलं का? जसं आपण ही व्यावहारिक सत्तेत वागतोय ना म्हणून त्याला उदाहरण ते दिलं जातं. व्यावहारिक सत्तेत वागतो. झाड कोणत्या सत्तेतलं? व्यावहारिक सत्तेतलं. आणि कुऱ्हाड म्हणून साधक बाधक एका सत्तेमध्ये व्यवहार चांगला होतो. म्हणून कुऱ्हाडीने लाकूड तोडलं. बरोबर आहे. आता तुम्हाला सत्ता बदलली तर व्यवहार नाही होणार. आणखी कसा होतो पहा. स्वप्न पडलं. स्वप्नात तुम्हाला झाडं दिसली आणि तोडण्यासाठी कुऱ्हाड पाहिजे होती. पण हा ज्या वेळेला झोपला ना त्यावेळेला त्याच्या उशाला कुऱ्हाड होती. त्याने उशाची कुऱ्हाड घ्यायला पाहिजे का नाही स्वप्नात? तर त्याला म्हणून तिथं विषम सत्तेमध्ये व्यवहार बी नाही. एका सत्तेमध्ये व्यवहार सुंदर घडवून येतात ना. अजूनही भाग खोली मिळेल तुम्हाला. चला पुढे हळूहळू कळेल.
अंधकाराचं म्हणजे अंधकाराचं आवरण हे प्रकाशाने जातं आणि अज्ञानाचं आवरणाचं अंतकरण वृत्तीचा नाश केल्याशिवाय चिदाभास त्याचं ज्ञान करून जात करत नाही. जसा कवच काढल्याशिवाय खोबरं भेटत नाही, नारळाचं कवटी फोडल्याशिवाय खोबरं भेटत नाही. कवटी फोडावं लागेल का नाही? तसाच प्रकार आहे. म्हणजे वृत्ती काय करते? अज्ञानाची कवटी फोडते आणि चिदाभास काय करतो? ज्ञान करतो. बस संपलं. पुढे आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार हा फार अल्प काळात होतो म्हणून आपल्याला ते कळत नाही. एवढे झटपट होतात ना, असे किती हजारो ज्ञान होतात ना. नुसतं आपण इकडून इकडे पाहेपर्यंत मला कितीतरी पदार्थ दिसतात, इतके पटापटापटा ज्ञान होतात. ते म्हटले असं होतंय का? म्हणजे ह्याच्यात प्रत्येक वेळेला हे सगळी प्रक्रिया घडून जाते, आपल्याला ते कळत नाही. जोपर्यंत आपण शास्त्र चिंतनच नाही केलं तोपर्यंत कळत नाही. मग आता हा पदार्थ कळाल्यावर हे तरी का सांगतील तुम्हाला? पुढे जाऊन आत्म्याचंही ज्ञान कसं होतं ते सांगायचं आहे ना. कारण आत्मा हा एक पदार्थ मानावा लागेल तुम्हाला ज्ञानासाठी. मग त्याचं तरी ज्ञान कसं होईल तर ते सांगतील पुढे. चला, एवढंच झालं. एवढं झालेलं आहे. पुढचा हेडिंग येत आहे. पुढचा मुद्दा आहे अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार. आणि 11वं हेडिंग आहे दादा आले काय? नाही यायचं बस आहे. काय पांडुरंग 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 श्री हरी वासुदेव. कसं तो पुढे अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार. आता प्रथम अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली असते त्या ठिकाणापर्यंत जाते. अंतःकरणाची प्रथम काय प्रक्रिया काय घडते नक्की पहा. अंतःकरणाची वृत्ती प्रमाण कोणतं आहे? चक्षुरेंद्रिय. कारण इथं रूपाचं ज्ञान करून घ्यायचंय आपल्याला आणि रूपाचं ज्ञान हे कोणाच्या ताब्यात आहे? चक्षुरेंद्रियाशिवाय रूपाचं ज्ञान होत नाही. मग त्याच्यावरती नियंत्रण आहे, अधिकारीच आहे तिथलं. त्याने मग अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियातून बाहेर निघाली आणि या फुलापर्यंत येऊन पोहोचली. काय म्हणतात? अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा बाहेर निघून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपल्याला काय पाहायचं आहे? साप पाहायचा आहे. तर तिथं रज्जू देशापर्यंत गेली. ठीक आहे, चला. त्या ठिकाणापर्यंत जाते. रज्जूवरील अंधकाराचे आवरण निवृत्त होण्यास जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. रज्जू सर्पामध्ये नक्की काय घडतंय ते पहा. रज्जू सर्पामध्ये रज्जूचं ज्ञान अपेक्षित होतं तिथं, पण रज्जूचं ज्ञान अपेक्षित असताना रज्जूचं ज्ञान झालं नाही. याला कारणीभूत आहे पहिला 1 नंबर घटक काम कोणी केलं? प्रत्येक पदार्थ हा अंधाराने आवृत्त असतो, म्हणून प्रत्येक पदार्थावरती असलेल्या अंधाराचं आवरण जाणं पहिली गोष्ट आहे. आणि रज्जू सर्पामध्ये नक्की काय घडतंय ते पहा. रज्जू सर्पामध्ये रज्जूचं ज्ञान अपेक्षित होतं तिथं, पण रज्जूचं ज्ञान अपेक्षित असताना रज्जूचं ज्ञान झालं नाही. याला कारणीभूत आहे पहिला 1 नंबर घटक काम कोणी केलं? प्रत्येक पदार्थ हा अंधाराने आवृत्त असतो, म्हणून प्रत्येक पदार्थावरती असलेल्या अंधाराचं आवरण जाणं पहिली गोष्ट आहे. आणि नंतर तर आता तिथे काय झालेलं आहे? प्रकाश नाही असं नाही आणि अंधार आहे असंही नाही, तर यातली मध्यस्थिती प्राप्त झाली. आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये काय झालेलं आहे? मग ते ज्ञान व्हायला कठीण झालं. रज्जूचं ज्ञान व्हायला कठीण झालेलं आहे, बनलेलं आहे. अगदी निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार जर असता तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोहोचलीही नसती व त्या चिदाभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता. असो वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे म्हणून चार्जिंगच नाही याला. प्रकाशाची सहाय्यता आहे. तुमच्या ह्यात लावून टाका आणि त्याचं चार्जिंग करा. नाही चालू
बरं ठीक आहे, नंतर पाठवून द्या फाईल. व्हिडिओ होतो का? नाही असं तर मेमरी होईल. ऑडिओ करा. पुढे बोला. म्हणून अगदी निबिड परत वाचा, अंधकारही परत वाचा. नाही आणि निबिड अंधकार जर असता हां. तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोहोचलीही नसती बरोबर. व त्या चिदाभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता. आपला काय मुद्दा चाललेला आहे तर अंतःकरणाची वृत्ती ही रज्जू देशापर्यंत जायला तिला मुख्य अडथळा कोणी आणलेला आहे? अंधकाराने आणला. आणि तो अंधकार आणि थोडा प्रकाश आणि थोडा अंधार, तर अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी पोचते. तर पूर्णच अंधार असता तर वृत्ती पोचलीच नसती आणि पूर्ण प्रकाश असता तर रज्जूचं स्पष्ट ज्ञान झालं असतं. पण यातला जो मध्य संधिकाल आहे त्याच्यामध्ये तिथे काय आहे? काहीतरी पडलेलं आहे इदम रूपाने, म्हणून पहिलं ज्ञान तयार होतं. ऐका, वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे हां म्हणून तिला प्रकाशाची सहाय्यता आहे, पण बरं. रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करेल असा पूर्ण प्रकाश नाही. हा, रज्जूवरील पूर्ण अंधाराचं आवरण नाहीसे होईल असा पूर्ण प्रकाश अस्तित्वात नाही म्हणतात. हां, पूर्ण प्रकाश असता तर रज्जूचे रज्जू रूपाने स्पष्ट भानच झाले असते. बिलकुल. म्हणून पूर्ण प्रकाश असता तर रज्जू म्हणूनच कळाला असता, तिथं सर्प उत्पन्न झालाच नसता. म्हणून अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीत पहिला प्रकार काय घडला हे तुम्हाला आता कळाला की बाबा उत्पत्तीला कारणीभूत कोण ठरलेलं आहे? तो सर्प ज्यावर भासला त्या रज्जूला पूर्ण प्रकाश नसल्याने पहिला मुद्दा तिथे उत्पन्न झाला की त्या मंद अंधकार हे त्याचं पहिलं कारण झालं पदार्थ उत्पत्तीचं. पुढे निबिड अंधकार नाही व पूर्ण प्रकाशही नाही, हम्म. फक्त मंद प्रकाश आहे. हम्म. त्या मंद प्रकाशाने ही रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. हम्म. फक्त इदम म्हणजे हे या ठिकाणी इदम हा संस्कृत शब्द आहे. इदम पदाचा अर्थ आहे काहीतरी. हे असं म्हणतो ना, हे हा, म्हणून त्या मंद अंधकारात कळालं की काहीतरी आहे बा. ते म्हणजे रज्जू आहे का? नाही. मग सर्प आहे का? बहुतेक दिसतोय, कारण मानव चालतोय, मानव चालल्यासारखं वाटतंय ते बहुतेक. आणि मग त्याच्या परत आतमध्ये काही स्मृती जाग्या होत्या, तर त्याला मग तो म्हणतो नाही रे, मला तर साप नाही दिसत, मला असं वाटतं फुलाची माळा पडलेली दिसते. एखादे महाराज गेलेले असतील गिलीत टाकून, त्या कारण ते हलते बघा ते असं. हां, त्याचं मग त्यांनी ते पाहिलं, ते म्हणतात मला तर तसंही वाटत नाही. तिसरा म्हटला मला असं वाटतं तिथं एखाद्या वेळेस बैल गेलेला इथून, त्याच्यामुळे वाकडं तिकडं त्याचं मूत्र पडलेलं दिसतंय. म्हणजे असं दिसतंय. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या कल्पना करायला सुरुवात केली. काय म्हटलं नाही हो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, रान फाकतंय ना, तर भेग पडलेली असली पाहिजे. म्हणून एकाच रज्जूवर काय दिसले, अशा अनेक भ्रांती जन्म घेतात. एकच नाही, नुसता सापच नाही. पुढे इदम म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी काहीतरी, पहिल्यांदा काहीतरी, आणि काहीतरी क्षोभ झाला, आणि म्हणजे अज्ञानाचा क्षोभ होऊन पदार्थ भासायला लागले. वास्तविक साप आहे का हो रज्जूवर? रज्जूवर वास्तविक साप अस्तित्वात नाही, माला नाही, भूरेखा नाही, पण भ्रमाने भासते. तसं वास्तविक जगत अस्तित्वात आहे का हो? नाही. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जगताची प्रतीती येते. पहिल्यांदा अहम जन्माला आला आणि अहमला धरून मम जन्माला आला. ममचा पसारा म्हणजे जगत आणि अहमचा पसारा देह आहे. म्हणून या दोन्हीमधून सुटून गेला की ब्रह्मस्थानी प्रस्थान. तुकोबराय म्हणतात तसं, यज्ञभूतांच्या पालना भेदपा कार्याकारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. चला आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. बरोबर. आता वृत्ती आहे, चक्षुरेंद्रिय आहे, प्रमाता आहे, त्याची वृत्ती आहे, आभासासहित गेली आहे, प्राणांचं सहकार्य आहे, सगळं आहे ना हो. ज्ञान व्हायला पाहिजे ना. नाही, म्हणून पहिल्यांदा फेल कुठे गेले गाडी? मंद अंधकारात फेल गेली. आता मग त्याच्यानंतर काय प्रक्रिया झाली ते ऐका. अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. हा. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. बिलकुल. परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही. हां, म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. रज्जूवरील
अंधकाराच्या आणि रज्जूवरील अज्ञानाच्या आवरणाचाही नाश थांबला. कारण पहिलाच अडथळा कोणता आला? अंधकाराचा आल्याने तिथं नक्की काय आहे हे न कळणं म्हणजेच रज्जूवरील अज्ञानाचं आवरण नाश न पावणं आहे. यामुळे रज्जूच्या विशेष रूपाचे अज्ञान कायम आहे. म्हणून विशेष रूपाचं आता त्याचे दोन भाग झाले. इदम हे सामान्य ज्ञान आहे, उपलब्ध आहे तिथे. म्हणजे रज्जूमुळेच सामान्य ज्ञानाने जन्म घेतलेला आहे. रज्जू नसती तर सामान्य ज्ञान अस्तित्वातच नसतं. म्हणून इदम हे रज्जूचं सामान्य ज्ञान आणि रज्जूच आहे हे विशेष ज्ञान. कोणत्या ज्ञानाचा अभाव आहे तिथं? सामान्य का विशेष? विशेष ज्ञान. आणि व्यवहार विशेष ज्ञानाने होतो का सामान्य? विशेष ज्ञानाने होतात व्यवहार. म्हणून रज्जूच आहे असं कळालं की तिथं भ्रांती मानलीच जात नाही, तिथं भ्रम आहे म्हणण्याचं कारणच नाही राहिलं. आता मग काहीतरी आहे म्हटल्यावरती त्याला ते अज्ञान काही अंशात गेलेलं आणि काही अंशात राहिलेलं म्हणजे सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे. काय म्हणतात पुढे? वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही. आता अज्ञान असं तुम्ही म्हणता तर अज्ञान कुठं राहिलं तरी म्हणले रज्जूच्या ठिकाणी. आणि रज्जू कसा आहे म्हणले जड आहे. म्हणून जड या पदाचा अर्थ काय? जो स्वतःला जाणत नाही आणि जो दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड असं म्हणतात. तसं आता हा मोबाईल स्वतःला जाणतो का मी मोबाईल आहे म्हणून? नाही. आणि हा मोबाईल म्हणजे हा स्वतःलाही जाणत नाही. हा मी हातात घेतला आहे, मी महाराजांच्या हातात आहे असं त्याला माहीत नाही. म्हणजे तो स्वतःला मी मोबाईल आहे असं जाणत नाही आणि तो दुसऱ्यालाही जाणत नाही म्हणजे अन्य कोणालाही जाणत नाही. हे जड झालं म्हणजेच ज्ञानशून्य. जड पदाचा दुसरा अर्थ काय झाला? ज्ञानशून्य. म्हणून अज्ञान ज्ञानशून्य है ना. काय म्हणतायत? रज्जू वास्तविक जड आहे म्हणजे ज्ञानशून्य आहे. हां कारण हां वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थांस ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. आता मग असं जर असेल तर मग कसं काय धरायचा व्यवहार? तर त्याला सगळेच पदार्थ जसे अंधारात आवृत्त आहेत तसे मगाशीच म्हटल्याप्रमाणे सगळे एक व्यापक चैतन्याच्या अंतर्गत सुद्धा आहे. सगळ्या पदार्थांच्या आतून बाहेरून कोण भरलेलं आहे? भरला घनदाट हारी दिसे एक चैतन्यच भरलेलं आहे. म्हणून रज्जूमध्ये बी चैतन्य आहे. चला. आणि त्या ब्रह्मचैतन्याचे आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. हां ब्रह्मचैतन्याच्या आश्रित. म्हणून अज्ञानाच्या आश्रित रज्जू नसून अज्ञान म्हणजे तिथं सगळेच पदार्थ हे चैतन्याच्या आश्रित आहेत. म्हणून रज्जू उपहित चैतन्य असं म्हटलं जातं किंवा तत्तत् पदार्थ उपहित चैतन्य अशी बोलण्याची भाषा आहे. कारण कोणत्याही पदार्थाच्या आश्रित कोणी राहत नाही. कुठं आहे तो विषय? हां तर वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येत नाही. रज्जूच्या आश्रित अज्ञान राहत नाही. मग त्याच्या उपहित राहील. म्हणून रज्जू उपहित चैतन्य किंवा अज्ञान उपहित चैतन्याच्या आश्रित रज्जू आणि रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित सर्प अशी ती एकाच्या आश्रित एक. थोडक्यात दृष्टांत जर केला तर असा आहे, दगडाची भिंत होते ही खरी गोष्ट आहे पण प्रत्येक दगडाला सिमेंटचा आधार असतो. कशाचा? सिमेंट. सिमेंट जर नसेल तर भिंत उत्पन्न होत नाही. म्हणून नुसती दगडावर दगडी नाही ठेवली. मग एक दगड दुसऱ्या दगडाच्या आश्रित आहे असं म्हटलं तर बरोबर आहे. एक दगड दुसऱ्या दगडाच्या पण मध्ये काय आहे? सिमेंट आहे. तसं प्रत्येक पदार्थ हा चैतन्यमय असून त्या चैतन्याच्या आश्रित तो पदार्थ आहे. म्हणून जड अज्ञानाच्या आश्रित रज्जू असं नाही म्हटलं जातं, चैतन्य आश्रित म्हटलं जातं. पुढे त्या चैतन्य आश्रित अज्ञानासच माया प्रकृती. तुम्हाला चैतन्य हे तर कळालं का? पण कसा चैतन्य कसं आहे? व्यापक आहे आणि सर्व व्यापक चैतन्यामध्ये सगळे पदार्थ राहतात. बरोबर आहे. मग चैतन्याचा व्यवहार आपल्याला चैतन्याची नजर नसल्याने आता मी हेच पाहणार
या फुलाच्या आश्रित हे फुल असं ठेवलं, बरोबर आहे? लक्षात आलं का तुम्हाला? या फुलाच्या आश्रित हे फुल आहे, बरोबर आहे? पण हे या फुलाच्या आश्रित राहू शकत नाही, कारण जड जडाला आश्रय राहत नाही. म्हणून खालच्या गुलाब पुष्प उपहित चैतन्याच्या आश्रित हे दुसऱ्या गुलाब उपहित चैतन्यमय असं फुल त्या ठिकाणी आहे. कारण सगळेच पदार्थ ब्रह्मचैतन्यामध्ये आलेले आहेत, त्या चैतन्याच्या अंतर्गत हा सुद्धा चैतन्य चैतन्य, सर्वच चैतन्य. व्यासपीठ उपहित चैतन्यावरती महाराज बसलेले आहेत. लक्षात येते ना? आपल्याला असं व्यवहार होताना मात्र असा दिसतोय की या फुलावर हा फुल ठेवलं, या फुलावर हे फुल ठेवलं. वास्तविक तसं नाही आहे. तर सगळे काय आहे? एक चैतन्य दुसऱ्या चैतन्यावरती फक्त उपाधी धारण केलेली असते. उपाधी मध्ये हा समांतर आहे अगदी. कारण जड पदार्थ हा दुसऱ्या जडाला आधार होत नाही, हा सिद्धांत लक्षात ठेवा आधी. एक जड पदार्थ दुसऱ्या जडाला कधीच आधार होत नाही. हा म्हणजे मूळ सिद्धांत तो आहे. चला पुढे. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे हा असे म्हटले म्हणजे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहे. हा रज्जूला सुद्धा चैतन्याचं अधिष्ठान आहे, पण रज्जूला चैतन्याचं असलेलं अधिष्ठान दिसलं म्हणून आपल्याला घोटाळा होतो. काय रज्जू दिसतोय, चैतन्य दिसत नाही दिसणार ना, कारण चैतन्य हे पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि हे व्यावहारिक सत्तेतलं आहे. पुढे. ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यावायचे असते त्या पदार्थास उपाधी मानून मग घट उपहित चैतन्य, पट उपहित चैतन्य असा सांगण्याचा बोलण्याचा प्रघात आहे. चला. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही, ते रज्जू उपहित चैतन्याचे ठिकाणीच आहे. बरोबर. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहे. एकाच देशात आहे. खरं तर चैतन्य व्यापक आहे आणि रज्जू हा त्याच्यात आलेला आगंतुक पदार्थ आहे. म्हणून मूळ सत्तावान कोण आहे? चैतन्यच आहे, त्याच्यात रज्जू आहे. म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. हा रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. पुढं. असो मंद अंधकारामुळे त्या रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. हा तर मंद अंधकारामुळे त्या रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. हा मग मंद अंधकारामुळे त्या रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश झाला नाही, होत नाही. कारण काय आहे तिथे? मंद अंधकार आहे. मग त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ झाला. क्षोभ कुठे झाला? अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ झाला. आता क्षोभ या पदाचा अर्थ काय आहे? विकार उत्पन्न झाला. आणि म्हणून त्या क्षोभामुळे विकार, तर कोणता विकार झाला? तर तुमच्या अंतःकरणातले संस्कारही तिथे काम करतात तसे. विकार झाला ना, तो म्हटला नाही साप दिसतोय, एकाला तो साप, दुसऱ्याला भूरेखा, पुष्पमाला, अशा प्रकारचे हे विकार आहेत. त्याला क्षोभ होऊन विकार उत्पन्न होऊन अज्ञान, कोणाला साप दिसला म्हणून सर्परूपाने, आपला मूळ दृष्टांत तोच ठेवलेला आहे, रज्जू सर्प. तर सर्परूपाने परिणाम पावला. कोण पावलं? विकार. अहो त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ झाला है ना, म्हणजे विकार उत्पन्न होऊन अज्ञान सर्परूपाने प्रतीतीला आलं. कोण आलंय? अज्ञानात क्षोभ झालेला आहे. कारण पदार्थाचं ज्ञान नाही ना झालं, मग तिथं असलेलं अज्ञान क्षोभलं आणि त्याच्यामध्ये सर्प प्रतीती यायला लागली. चला पुढे. आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा, हा तर रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो. आता इथून पुढचा विषय बदलला आणखी. आता तो अज्ञान कार्य असणारा सर्प व्यावहारिक आहे का असं म्हटलं, म्हणजे मग सर्पाच्या अंड्यापासून तयार झालेला आहे का? नाही. आता म्हणजे तो व्यावहारिक नाही. सर्प तर दिसतोय, परंतु त्या सर्पाचा आता काय होणार आहे? ज्या वेळेला तुम्ही प्रकाश टाकताल त्या रज्जूवर, त्यावेळेला तो बाध होतो. काय म्हणले? आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा, तर रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो. कोणाच्या ज्ञानाने कोणाचा बाध होतो? आणि आधी सिद्धांतामध्ये काय आहे? तोच हा सिद्धांत करा.
अधिष्ठानाच्या ज्ञानाने आध्यस्थाचा बाध होतो. अधिष्ठान आणि आध्यस्थ हा संबंध लावलेला आहे शास्त्राने. तर त्यात रज्जूला इथं व्यावहारिक अधिष्ठान रज्जू झाला आणि प्रातिभासिक सत्तावान सर्प झाला. आता चैतन्य इकडे पारमार्थिक सत्तेतलं चैतन्य आणि इकडे जगत कुठलं आणलं? पारमार्थिक सत्तेतलं चैतन्य आणि व्यावहारिक सत्तेतलं कळण्यासाठी विषय तो व्यावहारिक सत्तेतलं जगत झालं. सत्ता भिन्न झाली का नाही? म्हणून चैतन्याचा पुढे सांगतील तुम्हाला चैतन्याचा विवर्त जगत आहे. हे जगत काय आहे? चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त या पदाचा अर्थ आहे अध्यस्त, अन्यथा रूप. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव म्हणजे सत्ता, स्वभाव म्हणजे सत्ता. तर असा हे जगत आहे. तिथे समांतर आता दृष्टांत पुढे चालतील की जसा रज्जू व्यावहारिक सत्तावान, सर्प प्रातिभासिक सत्तावान, इकडे ब्रह्मचैतन्य पारमार्थिक सत्तावान, जगत व्यावहारिक सत्तावान. तिथे अज्ञानाचा क्षोभ आहे ना. मग इकडे बी अज्ञान मानलेलंच आहे ना. जगाला कारण कोण आहे? अज्ञान आहे. जगत हा विक्षेप आहे सापासारखा आणि जगाला कारण कोण आहे? अज्ञान किंवा माया असं म्हटलेलं आहे. त्याचा क्षोभ म्हणजे जगत आहे. खरं तर आहे प्रत्येक व्यक्ती आहे ना तो आपल्या आपल्या मनाने ह्या संपूर्ण जगताचा पसारा फुलवतो. हां हां बोला. हे सर्प जो भासला ह्यांची एक शंका होत्या मग तुमचा प्रकाश पाहू. हां बिलकुल बिलकुल. कसा टाकायचा तर दृष्टांत आणि सिद्धांत दोन बाजूला आपण दोन ठेवू हा ना. दोन ठिकाणी प्रकाश वापरला ना. सिद्धांतातला प्रकाश आणि दृष्टांतातला प्रकाश लक्षात गेला. कोणीतरी एक पुरुष त्या रस्त्याने आला आणि त्या रस्त्याने म्हटले का हो आम्ही इथं बऱ्याच वेळ झालं ताटकळत उभे राहिलेले. ते म्हटले काय आम्हाला ह्याच्यात इथं रस्त्यात आडवा झोपलेला आहे. कोण? साप. ते म्हणले अहो हा साप नाही कारण मी मगाशीच गेलो होतो त्यावेळेला मला माहिती इथे काय दोरीचा तुकडा पडलेला म्हणजे रज्जू. ते म्हणले नाही नाही हो आम्हाला नाही कळालं. मग त्यांनी ती बॅटरी होती त्याच्याकडे त्यांनी दाखल्याबरोबर तो म्हटला हो खरंच की रज्जू आहे. म्हणजे प्रकाश टाकणारा हा स्वतंत्र असतो. दुसरा कोणीतरी येऊनच तो त्याला मार्गदर्शन करतो. मग तुम्हाला प्रकाशाची आवश्यकता. व्यावहारिक प्रकाश म्हणजे बॅटरीचा प्रकाश धरा, दिवा, कंदील काय धरायचं आहे तो झाला. आता पारमार्थिक प्रकाश कसा आहे? पारमार्थिक प्रकाशात शास्त्र आणि गुरु हे तिथे पुढे आलेले. मग ते म्हणतात जर शास्त्र आणि गुरु याची संगती ज्याला नाही त्याच्या जीवनातला अंधकार कधीच जाणार नाही, कधीच जाऊ शकत नाही. कारण त्याला तो तर अंधारातच चाच पडत आहे ना. का हो हे जगात कोणाच्या आपल्या जर बुद्धीने जगात मिथ्या ठरलं असतं तर गुरूंची शास्त्राची गरजच लागली नसती. काहीच गरज नाही ना. प्रत्येकजण असं शहाणा मनुष्य आहे ना त्याला असं वाटतं शास्त्र वाचून सुद्धा जाणार नाही कारण ते सुद्धा तिथे जड ज्ञानाची उत्पत्ती होते. मग कोणीतरी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरु हे त्याच्यात ज्ञानरूपी प्रकाश टाकतात. इथला प्रकाश कोणता आहे? ज्ञानाचा. म्हणून त्या ज्ञानाला प्रकाश असं म्हटलेलं. आणि मग काय कळालं तर मग ज्या वेळेला त्याला स्वात्मबोध म्हणा, आत्मबोध म्हणा, तत्वबोध म्हणा त्या व्यक्तीलाच तो कळेल. मग त्याला कसं कारण इथे आता प्रकाश आणला कुठला तर तुम्हीच प्रकाश स्वरूप आहात. शास्त्र काय म्हणतंय? तुम्हीच प्रकाश आहात म्हणजे तुम्हीच आत्मा आहात. चैतन्य कोण आहे? जर तुम्हाला आता ह्यात भेद असा तयार झाला असता जर तुम्ही चैतन्यरूपी प्रकाश नसता आणि दुसऱ्या प्रकाशाने प्रकाशित झाला असता तरी जड वस्तू सिद्ध झाली असती. म्हणजे तो आत्मा सिद्धच झाला नसता. म्हणजे जड झाला असता आणि जडाचा कोण प्राप्ती करून घेईल जडाची. म्हणून तुम्ही स्वतः चैतन्य आहात. तुम्ही कोण आहात? तू कोण आहेस? आणि तुम्हीच हरी आहात. हरी कोण आहे? शरीराचं नाव आहे का वास्तवता आहे? वास्तवता आहे. आणि हे शास्त्राला मग आता तुम्हाला हे वरून कळालं. माझे तरी काही शब्द सांगतात तुम्हाला पण मग तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल की मी कसा परमात्मा असेल. त्याच्यात जे विरोधी घटक आहेत त्या सगळ्यांचा बात केला की खाली शेष चैतन्य शिल्लक राहत. म्हणून या प्रकाश या पदाचे असे अर्थ झाले. तुम्हीच प्रकाश आहात. वास्तविक प्रकाश तुम्हीच आहात म्हणजे ज्ञानमय सच्चिदानंद ब्रह्म तुम्हीच आहात. चला आणि याला कशाची गरज आहे?
चिंतने चिंतने तद्रूपता असं शास्त्र. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्पंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तो कोणी ज्ञानी पुरुष याचा अभ्यास करेल, अध्ययन, मग त्याला कळेल की काय नाही, एक चैतन्यच आहे. मग असणारा हा सगळा व्यावहारिक सत्तावान पदार्थात जो रोळणारा जो आहे ना, तो जीवात्मा आहे, हे बी लक्षात येईल. तुम्ही ज्याला मी म्हणतो ना, तो एक जीवात्मा इथं चावटपणा करतो. मूळ चावटपणा कोणाचा चाललाय? जीवात्म्याचा. आत्म्याचं काहीच नाही, तो सत्सामान्य स्वरूपाचं आहे. चला आता तुमची पुढची पहिली शंका गेली का? पुढची शंका. अंधारामुळे आपला सर्प दिसतो, हा. वाचतो. हा, वृत्तीची काय चुकी का? अंधारामुळे काय वाचतो? सर्प वाचतो. हा, मग अंधाराचा आत्मा झाला, मग वृत्तीचं काय चुकी झाली तिथे? वृत्तीचा तरफडत कशाला चालली तिकडं? तिने जाऊच नाही ना. वृत्तीचं कारणच गेली ना तर मग बिचारली. त्याने काय एवढा का बिचलन गेला? त्याचं कारण आहे तो तिकडे गेला. हा हा ती गेलीच नसती तिकडे तर पुढचं. हा, मग पुढची प्रक्रिया काढणारच नाही. गेला ऍक्सिडेंट होणारच नाही. तसा प्रकार आहे. असं आहे ते. हा जो जीव आहे, हा जीव म्हणजे ह्या देहाला धारण करून हा इकडे आलेला आहे. मूळ सिद्धांतात असं आहे. मग तो देह धारण केला आणि देह धारण करून जगतात व्यवहार करायला लागला, म्हणून त्याला त्याच्या व्यवहारात गुंतणं स्वाभाविक आलं. त्याला काय कर का गेला? तुम्ही का जन्माला आले? याचं उत्तर असं आहे की तुमच्याकडे अज्ञान आहे, म्हणून तुमचा जन्म झाला. मग आपला जन्म का झाला? तर अज्ञान कुठेतरी आहे. आणि मग त्या अज्ञानाचा नाश होतो का असा विचार केला तर होईल, पण तो क्रियेने होणार नाही. मग तिथं ज्ञानाचा वापर आहे. आता ज्ञान आणि आत्ती जर मूळच्या अमृतानुभवसारख्या ग्रंथांकडे चिंतन करायला गेले असं आहे की अज्ञान नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. म्हणून माऊलींनी अज्ञान खंडन, शब्द खंडन अशी प्रकरणे आहेत बरं त्याच्यात. हां, मुक्त पुरुषासाठी म्हणजे काय अज्ञानच नाही, कारण अद्वितीय अद्वैत स्वरूप असलेला एक आत्माच परिपूर्ण आहे. तद भिन्न दुसऱ्या पदार्थाचा अत्यंत अभाव आहे. मग अत्यंत अभाव असेल तर मग नाहीच आहे. म्हणून मग तुम्ही तिकडे गेलेले हे बी सिद्ध होत. चला, ही एक संगती आहे, हे बी लक्षात ठेवा. हे काय आहे आता? संगती. तुम्ही सच्चिदानंद ब्रह्मच आहात, पण तुम्हाला अज्ञान नाशासाठी दिलेली शास्त्राने संगती आहे. ज्याला ज्या मार्गाने पटेल त्या मार्गाने गेला तरी चालेल, असा विभाग दिले तुम्हाला. ज्या योगे खनन खुंटा न्यायाने ज्या योगे तर बुद्धी आपली स्थिर राहील तर ते सांगताय. चला ऐका काय म्हणतायत. मार्गाने नाही, कुठल्याही वस्तूचं जोपर्यंत दुसऱ्याने आपल्याला सांगत नाही तोपर्यंत नाहीच होणार. बरोबर आहे ना. मार्गाने म्हणजे दुसऱ्याच्या नाही, ते हा शास्त्र आणि गुरु. किती मार्ग शोधले तरी त्याच्यातून नाही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पुढे गुंता कुठे. पुढे गेले त्यांचा शेती. पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग. चला जाऊ मार्ग घेता आम्ही. चला आपण तिकडे जाऊ. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालील, नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोली. चल पुढे. आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा तर रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो. बरोबर. सत म्हणता येत नाही. असत म्हणता येत नाही. वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणावा. आता हा दृष्टांत तुमच्या बुद्धीमध्ये चांगला आलेला आहे, वंद्यापुत्र. तर त्याला आता काही अडचण नाही. म्हणजे तो केवळ कसा आहे? नाम मात्र आहे. आणि इथे सर्प कसा आहे? प्रतिती मात्र आहे. हे नेहमी बुद्धीत राहिले पाहिजे. सर्प नाम मात्र नाही, तो प्रतिती आलेली आहे. जगत नाम मात्र आहे का प्रतितीने? प्रतिती मात्र आहे. म्हणून जगत सुद्धा समांतर आहे त्या रज्जूवरील सर्पाप्रमाणे आणि प्रतिती मात्र. पण येणारी प्रतिती कशी येते याची संगती ह्या दृष्टांताने दिलेली आहे. म्हणून मग त्या रज्जूवरील सर्पाला सत म्हणता येत नाही, कारण त्याचा बाध होतो. आणि असतही म्हणता येत नाही, कारण तो वंद्यापुत्रासारखा नाही. म्हणून सत आणि असत विलक्षण अनिर्वचनीय असा पदाचा अर्थ सिद्ध झालेला आहे. पुढे
याकरिता त्या सर्पास सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणणे भाग आहे. बिलकुल. दुसरा मार्गच नाही. म्हणजे आपल्याला अनिर्वचनीय ख्यातीची रीती सांगितली, त्याच्यात अनिर्वचनीय या पदाची उत्पत्ती कशी होते हा विषय आत्तापर्यंत सिद्ध झालेला आहे. पुढे याचप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूपे किंवा स्थानूच्या ठिकाणी पुरुष, शिंपी म्हणजे शिंपलं, नाही तर कपडे शिंपणारा शिंपी म्हणतात. हे अनिर्वचनीय उत्पन्न होतं. हां, तर ते रूप म्हणजे चांदी, शिंपल्याच्या ठिकाणी चांदीची प्रतीती येणं म्हणजे ते चकचक चकचक करतात. तर त्याला आपण काय हो चांदीचा तुकडा पडलेला दिसतोय कोणास तरी असं त्याला भ्रमाने वाटतं. किंवा रज्जूच्या ठिकाणी सर्प, किंवा तिसरा दृष्टांत आलाय तुमच्यासमोर स्थानू, त्या ठिकाणी पुरुष प्रतीती. विशेष प्रकार म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे, त्यात ग्रामीण भागात राहणारी जी मंडळी असतात ना त्यांना हा दृष्टांत फार चांगला आहे. अंधार असतो, तसा पूर्ण अंधारही नसतो आणि पूर्ण प्रकाशही नसतो. या वेळेला रस्त्याने जर कुठं खळ्यावर चालला, रानात चालला, तर त्या अशा असं लांबून पाहिलं तर त्या चकचक चकचक करताना लाकडाची खोडं दिसतात, किंवा कोणतरी दडून बसल्यासारखा दिसतो, पांढरट असा भाग दिसतो. तो म्हणतो कोणतरी चोरटा दिसतोय बरं का आल्याला असा त्याला. मग त्याने किंवा मग ते लाकडाची साल जर निघालेली असेल तर तो असं पांढरं खोड दिसतं, किंवा रोईटीची झाडं सुद्धा पांढरी दिसतात तांदळात. मग ते म्हणले त्याच्यावर त्याला म्हणतात स्थानूवर पुरुष दिसणं. वास्तविक कोण आहे तिथं? स्थानू म्हणजे लाकूड आहे, एखादा लाकडाचा वंडका आहे, आणि तिथं काय दिसलं त्याला प्रतीती काय आली? स्थानू कळाला असता तर पुरुष दिसलाच नसता. चल पुढे. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये हा. पदार्थ उत्पत्तीची रीती मानतात. अशा प्रकारचे पदार्थ उत्पत्तीची रीती मानतात. शिष्य हा. महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या तुम्हाला समजले का? त्याला समजलं. कोणाला? शिष्य समजले. यातला जो शिष्य आहे याला कळालं, पण तुम्हाला कळालं का? किंवा अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न झालेले अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होती ते आत्तापर्यंत विषद झालेला विषय आहे. पहिल्यांदा अंधार आला, अंधार आल्याने वृत्तीला पोहोचलायला अडचण आली, आणि मग तिच्या ठिकाणी त्या रज्जूच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा काय झाला? शोभ झाला. रज्जूच्या ठिकाणी अज्ञान तरी कसं येईल? एक अज्ञानाच्या ठिकाणी रज्जू कसा स्थिर राहील? तर तत् उपहित चैतन्य धरलेलं हा विषय येऊन गेला, आणि त्या ठिकाणी क्षोभ होऊन त्या ठिकाणी सर्प प्रतीती आला. तर त्या सर्प प्रतीती इथपर्यंतचा विषय हा झालेला आहे. मग तो सर्प दिसायला लागला, तर त्याच्या अंतःकरणात असणारे तिथे संस्कारसुद्धा तिथे काम करत आहेत. हां, म्हणून ज्याच्या अंतःकरणात जसे संस्कार असतील तसे पदार्थ, ज्याने आयुष्यात कधी सर्पच पाहिला नाही तर त्याला रज्जूवर सर्प कसा दिसेल? नाही. पण मग त्याने हार पाहिला होता, तेव्हा ना मला वाटतं हार आहे बरं का. ज्याने भूरेखा पाहिली होती, आता भूरेखा सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांनी पाहिली, तुम्हाला तर भूरेखा माहितीच नाही. हां, मग तिथं तुम्हाला त्याची प्रतीती येईल का? नाही येणार. हां, पतंग. चला पुढे. आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामग्री म्हणजे फक्त रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञानच आहे. तर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञान आहे. कशामध्ये? सर्प उत्पत्तीमध्ये. साधन सामग्री म्हणजे उत्पत्तीची साधन सामग्री कोणती जर असेल तर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञान हे आहे, हे मला कळालं. सामग्री कळायला पाहिजे होती ना. एखादा पदार्थ निर्माण करायचा असेल, मगाशी सांगितलं तुम्हाला, कोणताही भाजी निर्माण करायची असेल तर त्या भाजीसाठी साधी काय लागते? सामग्री लागते. इथे सुद्धा या पदार्थाच्या उत्पत्तीला सामग्री लागली, पण ती कोणती? तर रज्जूपहित चैतन्य आश्रित अज्ञान हे कळालं. आता म्हणल्या विषय बदलला. कोणता विषय येतोय? पदार्थ कसा उत्पन्न झाला हे कळालं, पण त्या सर्पाचं ज्ञान कसं काय झालं महाराज? सर्पाचं ज्ञान कसं काय झालं? तर पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्हीही आध्यस्थ असतात. मूळ सिद्धांत घ्या लक्षात. आता दोन्ही काय आहेत? आध्यस्थ आहेत. पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्ही आध्यस्थ असतील तर जगात जेवढे पदार्थ दिसतात ते सगळे पदार्थ आणि त्यांची ज्ञान आध्यस्थच आहेत. म्हणून जगत को ज्यादा देखो मत. देखो मत क्या? ह्याच्यात काय पाहण्यासारखं आहे? काही नाही. एक पाहायला पाहिजे होतं चैतन्य,
हा हा चैतन्याला पाहायला पाहिजे होतं का नाही? देव पाहो उंच ठाई उभे राहो. हां ते म्हणले तोच कोणी भाग्यवान देव देखिला आणि बाकीचे पदार्थ देखिले. सगळे नुसते पदार्थाचीचा नामरूपाने युक्त सगळे पदार्थ मायाकृत आहेत. एकापेक्षा एक पदार्थ सरस निरस भाव आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय आहेत आणि त्याच्यामध्ये ती वृत्ती काम करते. हा घ्यावा का त्यो घ्यावा महाराज, कोणती गाडी घेऊ म्हणजे कोणती बी घे, फक्त ती धडकली नाही पाहिजे. खोटीच आहे. असेल प्रारब्धात पैसे जास्त आहेत म्हटले मोठी घे, पैसेच नाही छोटी घे. त्या गाडीवरती नाही काय पडलं आणि घरावर नाही काय पडलं आणि पदार्थांच्यावर बी नाही पडलं काही, तर वृत्ती काय काम करते याच्यात आहे. ज्याने हे कळालेलं आहे ना, आतून कळालं, पदार्थ काही नाही करत ते. पण त्या पदार्थात जणांना ज्याची नजर पदार्थावर आहे तो फसलेला माणूस आहे. ज्याची नजर चैतन्यावर आहे. दोन दृष्ट्या झाल्या का नाही तयार. हे संत महात्मे सगळे संसारातच राहत होते ना, तर ते म्हणले की काय नाही, पण पदार्थ भुलला कसा, तो पदार्थ पाहिला आणि भुलला. म्हणलेलं भारी. तो नामरूपाने तसा दिसतो, मायाकृत पदार्थ आहे. जन्माला येणारी पोरं काय आहेत आपली नामरूपाने. त्यांचा आणि तुमचा काडीचा संबंध नाही, काही संबंध नाही कोणाचा कोणाशी. नगडे तुकोबराय म्हणतो काही संबंध आहे कोणाचा. आणि मग असा जर असेल तर मग व्यवहार सिद्ध झाला. मात्र घरात मुलं आहेत व्यवहार सिद्ध झाला, नातवंड आहेत व्यवहार सिद्ध झाला. ते कानोबा पाटकांसारखा काय व्यवहार चालू आहे, पण त्यांचा आणि माझा काडीचा संबंध नाही. मग मी कोण आहे तर मी परमात्माच आहे. मी तो वासुदेव तत्वता. चला पुढे. तर तेव्हा अशा प्रकाराने आता सर्पाचं ज्ञानाचा विषय सांगताल, पण आपली वेळ संपली. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.